हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लव एन्जॉयमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी खूपच हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी घेऊन आलेली आहे। आज आपण मखाना आणि ओट्सचे सेरेलॅक बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी या ठिकाणी एक पॅन छान गरम करून त्यावर मखाने भाजून घेत आहे। त्यामध्ये 1 चमचा साजूक तुपाचा मी वापर केलेला आहे। मखाने आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये आपले मखाने छान भाजून तयार होतील। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकता मखाने छान भाजले गेलेले आहेत। सोनेरी रंग मखाण्याला आलेला आहे। मखाने छान भाजून झाल्यानंतर आपण थंड करून घेणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये आता आपण ओट्स छान असे भाजून घेणार आहोत। आपल्याला ओट्स देखील सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटांमध्ये ओट्स छान भाजून झालेले आहेत। आता मी त्याच पॅनमध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे। मी या ठिकाणी 4 बदाम घेतलेले आहे आणि 3 ते 4 काजू घेतलेले आहे। अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपले ओट्स, मखाने आणि ड्रायफ्रूट्स खूप छान भाजून झालेले आहे आणि थंड देखील झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त गोल्डन रंग आलेला आहे। आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता एकदम बारीक पावडर तयार झालेली आहे। तुम्ही जर कुठे ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला या पावडरमध्ये फक्त गरम पाणी घालायचे आहे आणि गरम पाणी घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊन तुम्ही बाळाला फीड करू शकता। हे सेरेलॅक 10 ते 15 दिवस छान राहते। त्याच्यामुळे तुम्ही कुठेही बाहेर जात असाल तर हे नक्की ट्राय करा। बाळासाठी खूपच हेल्दी पदार्थ आहे। अशा अनेक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।